म्हणजे तुमचं ठाम मत आहे की मराठी शाळेमुळे तुमचं काहीच नुकसान झालं नाही अजिबात? 100% नाही. उलट कनेक्टिव्हिटी जी तुमची भाषा जी आहे ना, तुमची मातृभाषा आहे, त्या याच्याप्रमाणे तुम्ही ज्याच्यात शिकलात तर ऍब्सोल्युटली हर्डलच येत नाही. आज लिटरली साधं सोप्या शब्दात सांगायचं झालं जर का, शिवाजी महाराजांचा इतिहास जो इंग्रजीमध्ये शिकणं त्याच्यापेक्षा मराठीमध्ये तो जास्ती जवळीकचा वाटतो. वा, क्या बात म्हणजे आहे. अगदी वाचून, म्हणजे मी माझ्या मुलाला सुद्धा शिकवायचे मला वेळ आली नाही, पण मला जेव्हा बायको त्याला इंग्लिशमध्ये पुस्तक घेऊन शिकवायचे ते मी मराठी पुस्तक आणून ठेवलं. तर त्याला हेच मी वाचून दाखवलं तेव्हा त्याला ते रिअलाइज झालं हा असं आहे का. अच्छा, म्हणजे एवढं सोपं जातं आपल्या भाषेत शिकवल्यामुळे. हा तर मी ठाम मताचा आहे नक्कीच. क्या बात आहे. आपल्या शाळेच्या जेव्हा ऍडमिशन फुल होत आहेत तो काळ बदलतोय. म्हणजे त्या मराठी असण्यामुळे आपल्या पिढीला जसा काही प्रॉब्लेम फेस नाही करायला लागला हे आपलीच पिढी आज जाणून आहे. अगदी. त्यामुळे आज आता वेळ अशी आलेली आहे की अरे आपण परत त्या ह्याच्याकडे वळूया का म्हणजे ना आज बाहेर जे बाकीच्या माध्यमांच्या ह्याच्यातनं जे बाजारीकरण झालंय, प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण जे झालंय ना ते आपल्या शाळेत कधीच जाणवलं नाही आम्हाला. त्यामुळे ना तो नक्की असं सांगावं असं वाटतं की तुम्ही मराठी माध्यमाकडे परत वळा आणि लोक नक्की वळतील आणि त्याचा उपयोग त्यांना पुढे जाऊन नक्की होईल आणि अडचणी नक्कीच येणार नाही. ऍब्सोल्युटली त्याचा काही डाऊट नाहीये.